माढा लोकसभा मतदारसंघाविषयी एक विशेष वृत्तांत। माढा लोकसभा मतदारसंघ मागील वेळेस मोदी लाट व सदाभाऊ खोत यांची शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा म्हणून ज्या ट्रॅक्टरमध्ये ऊस भरलेला होता त्याच ट्रॅक्टरचे टायर फोडून शेतकऱ्यांचा ऊस जागेवरच वाळून गेल्याने नुकसान होऊनही या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी सदाभाऊंना भरघोस मते दिली। मात्र राष्ट्रवादीने अतिशय तगडा म्हणजे सर्वसामान्यांची जाण व संपर्क असलेला उमेदवार दिल्याने विजयदादा यांना माढा व माळशिरस तालुक्याने तारले व ते निवडून आले। मात्र याही लोकसभेला पुन्हा राष्ट्रवादीची उमेदवारी विजयदादांना मिळणारच असे वाटत असताना पक्षाच्या अध्यक्षांचे अतिशय निकटवर्तीय सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढून या भागातील जनतेशी चर्चा दुष्काळाच्या निमित्ताने करीत आहेत। मात्र उमेदवारी कोणाला, मोहिते पाटील की देशमुख असा पेच निर्माण झाला असल्याने मतदारांमध्ये मात्र उत्सुकता निर्माण झाली असून त्यातच शुक्रवारी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील हे मोडणीम येथे एका विवाहाच्या निमित्ताने आले होते। यावेळी पूर्वीचे विजयदादांचे कट्टर समर्थक व सध्या आमदार बबनदादा गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे व सध्याचे आमदार बबनदादा शिंदे गटाशी फारकत घेतलेले शिवाजी कांबळे हे दोघेही रणजितसिंह मोहिते पाटील मोडणीमना येणार असा निरोप मिळताच त्यांची वाट बघत बसताना दिसले। यावेळी दोघांच्या मधोमध रणजितदादा बसल्याने दोघेही दादांच्या कानात काहीतरी सांगत होते। दादाही त्याला प्रतिसाद देत होते। मात्र त्यामुळे सध्याचे आमदार शिंदे यांचे विरोधक मोहितेंशी एकेकाळी कट्टर विरोध करणारे व सध्या जवळीक साधलेले शिवाजी कांबळे व पूर्वीचे मोहिते समर्थक सध्याचे आमदार शिंदे गटाचे जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यांनी लावलेल्या हजेरीमुळे नेमके काय अशी चर्चा उपस्थितातून होत आहे। प्रताप वाघ, वृत्तदर्पण न्यूज, मोडणीम।